आपल्या आजी आजोबांचं गाव प्रत्येकासाठीच खूप स्पेशल असतं ना. आजी आजोबांकडे जायचं म्हटलं की एक वेगळाच उत्साह वाटतो. चला तर मग आज मी तुम्हाला दाखवते माझ्या आजी आजोबांचं गाव, म्हणजेच राजापूर. माझा जन्मसुद्धा याच गावी झाला आहे आणि मला इथे सगळे आईच्या नावाने ओळखतात. त्यामुळे हा गाव ना थोडा जास्त जवळचा आहे. पण या गावाची खासियत माहिती आहे? इथली लोक, त्यांचा साधेपणा आणि आपलेपणा. रस्त्यावरून जाताना कोणीही दिसलं तरी विचारपूस करणार, कधी आलीस, कशी आहेस. ज्या शहरात आपल्या शेजारी कोण राहतो याची सुद्धा कल्पना नसते, तेच या गावात शेजाऱ्यांचं घर म्हणजे आपलंच घर असल्यासारखं वाटतं. घरी कोणताही पदार्थ केलेला असू दे, आवर्जून घरी नाश्त्याला यायचं हा आग्रह करणार. खरंच काही नाती रक्ताच्या नात्यांपेक्षाही किती जवळची असतात. आजोबांबरोबर या जवळच असलेल्या मारुतीच्या देवळात गेले. हे देऊळ, इथला परिसर इतकं शांत आणि प्रसन्न वाटतो. मंदिरात गेल्यानंतर एक वेगळीच एनर्जी अनुभवता येते. या देवळात दर शनिवारी गावातले सगळेजण येऊन सामूहिक हनुमान चालीसा पठण करतात. खरंच किती सुंदर संकल्पना आहे ना ही. इथे प्रत्येक माणसाच्या मनात हनुमानावरची श्रद्धा आणि डोळ्यात त्याच्यावरचा विश्वास दिसतो. या देवळाच्या बाहेर एक सुंदर तलाव आहे. आता पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे हा तलाव थोडा खराब झाला आहे, पण ज्यावेळी पाणी स्वच्छ असते त्यावेळी तुम्ही याच्यामध्ये मासे सुद्धा बघू शकता. खरंच काही गावं, काही जागा आपल्याला खूप जवळची वाटतात. त्या ठिकाणी आपल्याला परत परत जावंसं वाटतं. ते तिथल्या माणसांमुळे आणि त्यांच्या आपुलकीमुळे. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपला गाव, तिथली माणसं आणि त्यांच्याबरोबरच्या सुंदर आठवणी कायम आपल्या मनात असतात. आज हनुमानाजवळ एकच प्रार्थना केली, हे राजापूर गाव, माझे आजी आजोबा आणि इथली सगळी माणसं यांना सुखरूप ठेव आणि मला आयुष्यभर त्यांच्याकडे येता येऊ दे.